मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सध्या प्रशासकीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रकाशा येथे सुरू असलेल्या विशेष मॅपिंग मोहिमेला मोठी गती आली आहे. विशेष म्हणजे रविवारी शासकीय सुट्टी असतानाही गावातील BLO, बूथ लेवल ऑफिसर्स आणि प्रकाशा तलाठी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेत हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडले. तलाठी कार्यालयाचे विशेष लक्ष आणि कर्मचाऱ्यांची मेहनत. हे मॅपिंगचे काम अत्यंत जिकिरीचे आणि अचूकतेचे असल्याने प्रकाशा तलाठी कार्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या कामावर विशेष लक्ष दिले आहे. रविवारची हक्काची सुट्टी बाजूला सारून तलाठी कार्यालयातील कर्मचारी आणि BLO संपूर्ण वेळ मैदानात होते. मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करणे आणि तांत्रिक अचूकता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही कर्तव्य दक्षता वाखाणण्याजोगी आहे. या सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गावातील हे काम अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण होत आहे. 29 जुलैपर्यंत आहे मुदत. या विशेष मॅपिंग आणि मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या कामाची अंतिम मुदत येत्या 29 जुलैपर्यंत आहे. मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी आपल्या भागातील BLO आणि तलाठी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मराठी न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी तुकाराम चित्ते. आपण पाहत आहात मराठी न्यूज. मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर SIRचा सर्वे करण्याचं काम सुरू आहे. या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. ते संभ्रम या न्यूजच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. सध्या SIRचा सर्वे सुरू असताना प्रत्येक मतदाराला हा फॉर्म भरणं बंधनकारक आहे. हा फॉर्म जरी मतदारांनी भरला नाही तर त्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. याच्यासाठी शासनाने 29 जुलैपर्यंत SIR फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. तरी हा 29 जुलैपर्यंत प्रत्येक BLOला साधारण 1000 मतदारांचे फॉर्म भरायचे आहेत. तरी आज सुट्टीचा दिवस असताना देखील सर्व BLO आपापल्या गावातील आपल्याला जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मतदारांना एकत्र बोलवून त्यांचा कॅम्प लावून त्यांच्याकडनं हा SIR सर्वेचा फॉर्म भरून घेण्यात येत आहे. तरी आज प्रकाशा ग्रामपंचायत येथे SIR फॉर्म भरण्याचा कॅम्प लावण्यात आलेला आहे. सुट्टीचा दिवस असताना देखील अथक परिश्रम करून हे सर्व BLO कशाप्रकारे लोकांचे फॉर्म भरून घेत आहेत ते आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया. चला तर, आज सुट्टीचा दिवस असताना देखील शासनाने दिलेलं काम हे सर्व BLO अगदी प्रामाणिकपणे पार पाडताना या गावातील मतदारांचे सर्व फॉर्म भरून घेण्यासाठी कुठेही कर्तव्यात कसूर न करता हे सर्व BLO लोकांना, मतदारांना व्यवस्थित मार्गदर्शन करून अत्यंत सुलभ पद्धतीने त्यांच्याकडनं हे फॉर्म भरून घेतले जात आहे, जेणेकरून कोणाचंही नाव या मतदार यादीतून वगळण्यात येऊ नये, कोणी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये. याच्यासाठी हे सर्व BLO मतदारांकडून व्यवस्थितपणे फॉर्म भरून घेत आहेत. येत्या 29 जुलैपर्यंत हे SIR फॉर्म भरण्याची मुदत आहे. परंतु या 29 जुलैपर्यंत कोणी या फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नये याच्यासाठी आज सुट्टीचा दिवस असताना देखील हे सर्व BLO आपलं कर्तव्य पार पाडताना आपल्याला दिसत आहे. तर आपण प्रत्यक्ष BLO यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की आज सुट्टीचा दिवस असताना देखील तुम्हाला कर्तव्य पार पाडत असताना खरोखर आनंद आहे का शासनाचा आदेश म्हणून तुम्हाला हे बळजबरीने करावं लागत आहे. तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर, आज रविवार आहे, तुमच्या हक्काच्या सुट्टीचा दिवस आहे, तरी तुम्ही SIR फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत. खरं तर हे लोक मतदानापासून वंचित राहू नये याच्यासाठी आहे का तुम्हाला शासनाच्या धट्ट्या आहे याच्यासाठी तुम्हाला आज सुट्टीचा दिवस असताना देखील काम करावं लागत आहे? तुमची प्रतिक्रिया काय?
नमस्कार. मी केंद्र मुख्याध्यापक रामलाल पारधी. मला यादी भाग नंबर 27मध्ये सहाय्यक म्हणून महाशय तहसीलदार साहेबांनी नेमणूक केलेली आहे. तर एक राष्ट्रीय काम म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो आणि सर्वसामान्य जनता मतदानापासून वंचित राहू नये त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना आपण राबवत असतो. त्या संदर्भात आणि कोणाचेही नाव मतदार यादीतनं वगळण्यात येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही प्रकाशा गावातील 9च्या 9 BLO या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय आम्ही स्वेच्छेने राष्ट्रीय काम म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज दिवसभरामध्ये जेवढं काम होईल तेवढं आम्ही करणार आहोत. आणि साधारणतः आमचं 90% फॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि कामाचं ऑनलाईनचं सुद्धा युद्ध पातळीवर काम सुरू आहे. येत्या 30 जुलैपर्यंत हे काम करणं बंधनकारक आहे आणि हे काम करण्यासाठी आम्हाला सर्वांनाच आनंद होत आहे. धन्यवाद. SIRच्या सर्वे तयार करणं हे प्रत्यक्ष मतदाराच्या घरी जाऊन करणं बंधनकारक आहे. असं असताना देखील तुम्ही हा कॅम्प लावून मतदारांची सोय करून दिलेली आहे. तर तुम्ही आज सुट्टीचा दिवस असताना देखील इथे सर्वे पूर्ण करण्यासाठी उपस्थित आहेत. तर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला हे जे काम दिलं आहे दादा, तर शाळेच्या वेळेमध्ये आम्हाला किंवा शाळा सुटल्यानंतर आम्ही हे काम करतो घरोघरी जाऊन. पण कसं लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही. आम्ही जर गेलो घरी तर ते विचारतात कशासाठी पाहिजे, फोटो कशाला लागणार आहे. तर मग त्याकरता आम्ही हा कॅम्प लावला आहे की याच्यातून आम्हाला जागृती करायची आहे आणि प्लस लोकांचे फॉर्म वगैरे जे आमचं काम आहे ते काम बी आम्ही इथे करू आणि लोकांमध्ये जागृती पण करू, याच्यासाठी हा कॅम्प लावला आहे. धन्यवाद. मॅडम, खरं म्हणजे शिक्षकांचं काम हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करावं लागतं आणि त्या ज्ञानदानाचं काम करण्याव्यतिरिक्त तुम्हाला हे सर्वे रिपोर्ट तयार करावे लागत आहेत. तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये कुठंतरी कसूर केली जात आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं तर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे. कारण आम्ही जे काम म्हणजे जे मोबदला घेतो आहे तो खरं आम्ही त्या कामासाठी घेतो आहे. तर शाळेत आम्ही मुलांना, आता सकाळच्या शाळा झाल्या आहे तर आम्ही दुपारी गावात फिरून ते काम करतो आहे. पण ज्या लोकांना म्हणजे माहिती नाही आहे किंवा त्याच्याविषयी हे नाही, नॉलेज नाही, जागरूकता नाही त्यांच्यामध्ये, ते आम्हाला शाळेच्या वेळेत येऊनही हे विचारतात. मग थोडं डिस्टर्ब होतं आम्हाला, पण तरी आम्ही आमच्या पद्धतीने मुलांनाही शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्लस हे कामही करतो आहे. एवढं सर्व शक्य होतं का आपल्याकडनं? होतं शक्य, पण अडचणी म्हणजे तारांबळ आमचीच उडते, बाकी काही नाही. म्हणजे लोक त्यांची माहिती घ्यायला येतात आणि थोडं मुलं पण डिस्टर्ब होतात. पण मग आता 29 तारखेपर्यंत जर मुदत दिलेली वरून शासनाने, तर आम्हाला हे करणं बंधनकारक आहे. हेच काम करण्यासाठी शासनाकडून इतर कर्मचारी नेमले गेले पाहिजे होते अशी आपली अपेक्षा आहे का? नक्कीच, कारण त्यांनी कालावधी खूप मर्यादित दिला आहे आणि काम खूप जास्त आहे. काम हे ऑफलाईन पण करायचं आहे आणि ऑनलाईन पण करायचं आहे. तर आम्हाला खूप अडचणी येत आहे. शासनाकडून एका BLOला किमान 2 कर्मचारी द्यायला हवे होते सोबतीला. धन्यवाद. SIRचा फॉर्म भरण्यासाठी इथे गावातील अनेक मतदार उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी आपण एका मतदाराची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काका, तुम्ही इथं SIR फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला याची कल्पना होती का की प्रकाशा ग्रामपंचायत येथे SIR फॉर्म भरण्याचा कॅम्प लावण्यात आलेला होता? स्थानिक प्रशासनाकडनं आधी सूचना दिल्या गेल्या होत्या. मुळात प्रकाशा गावात एक बाजारपेठेचा जाहीर बोर्ड असतो. त्या बोर्डावर प्रशासनाने लिहिलं तरी परिसरातील भरपूर मतदार, जर आपण त्याची टक्केवारी काढायला गेलो तर अशिक्षित मतदार जास्त असल्यामुळे बोर्ड वाचून फायदा होणार नव्हता. त्यासाठी BLO या प्रतिनिधींना घरोघरी जावं लागत होतं. परंतु घरोघरी गेल्यानंतरसुद्धा मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल, त्याला वेळ असते. एवढ्या भर उन्हात दुपारी 12 ते 3-4 पर्यंत घराचे दारं बंद असतात, म्हणून BLOंना त्याच्या साथही तेवढं मिळत नाही. त्याच्यामुळे आणि मुदत वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक BLOंना काहीतरी स्थानिक प्रशासनाकडनं 2-2, 4-4 कर्मचारी त्यांना सहकारी म्हणून दिलं तर हे काम वेळेवर पूर्ण होईल.
दुसरी गोष्ट, अशिक्षित मतदारांना सोबत काय आणायचं आहे, काय जोडायचे आहे याची कल्पना नसल्यामुळे BLOंना प्रत्येक कर्मचाऱ्यांना 2 ते 5 मिनिटं द्यावे लागतात. त्यामुळे ही प्रक्रिया थोडी उशिरा होत आहे. धन्यवाद. हा SIR सर्वे करण्यासाठी प्रत्येक BLO हा प्रकाश या गावाच्या गल्लोगल्लीमध्ये फिरत असताना देखील, आज सुट्टीचा दिवस असताना देखील या गावातील मतदारांचे प्रत्येक मतदाराचा फॉर्म भरला जावा याच्यासाठी यांनी तलाठी कार्यालयामध्ये आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कॅम्प लावलेला आलेला आहे आणि जास्तीत जास्त मतदारांचा फॉर्म कशा पद्धतीने भरून घेता येईल याच्यासाठी त्यांनी पूर्ण ताकदपणाला लावलेली आहे. आणि याच्यासाठी प्रकाश या गावामध्ये प्रत्येक मतदाराने हा फॉर्म भरून घेणं बंधनकारक आहे. याच्यासाठी तलाठी कार्यालयाचे तलाठी, कोतवाल तसेच तलाठी ऑफिसचे कर्मचारी यांनी देखील गावामध्ये फिरून जनजागरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज या कार्यालयामध्ये जो कॅम्प लावण्यात आलेला आहे, या कॅम्पच्या माध्यमातून खरोखर मतदारांची नोंदणी होत आहे की नाही याच्यावर देखील त्यांचं पूर्ण लक्ष आहे. कॅमेरामॅन अक्षय भावसारसह तुकाराम. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.